नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, कोल्हापूर जिल्ह्याला सहकार पंढरी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी दूध संस्था, पतसंस्था, बँका या सहकारी संस्था बऱ्याचशाच आहेत. सहकारी संस्थेचं जाळं या जिल्ह्यात भरपूर आहे. आणि अशाच काही सहकारी संस्थांच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकणारा एक आपण कार्यक्रम सादर करतोय, सहकाराची पंढरी म्हणून. तर आज मी करवीर तालुक्यातील वरंगे पाडळी येथील छत्रपती शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये आलेलो आहे. या संस्थेची वाटचाल कशी झाली, या संस्थेनं आतापर्यंत कोणकोणत्या योजना राबवल्या, यावर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत. आता माझ्यासोबत आहेत या संस्थेचे व्यवस्थापक भिकाजी वनारे साहेब. वनारे साहेब, नमस्ते. नमस्कार. साहेब, आपल्या पतसंस्थेची स्थापना किती साली झाली, त्यावेळी सभासद संख्या किती होती, बरोबर. त्यावेळेचं भांडवल किती होतं आणि आताची परिस्थिती काय आहे, याबद्दल माहिती द्या. छत्रपती शाहू पतसंस्था मर्यादित वर्गीपाडी ही पतसंस्था त्यावेळेला नागरी सहकारी पतसंस्था म्हणून ते रजिस्ट्रेशन झालं त्याचं हो. 13/3/1989 ला. त्यावेळेला 250 सभासद होऊन आम्ही प्रत्येकी भाग भांडवल 100 रुपये प्रमाण असे 2,50,000 आम्ही ते गोळा केलं होतं. हो. त्यावरती संस्था 1989 पीडी साहेब, पीडी पाटील साहेब आमचे संस्थापक आणि कैलासवासी अंबाजी गोंधळी म्हणून व्यवस्थापक, हे त्यांनी संस्थापक, व्यवस्थापक आणि संस्थापक पीडी पाटील साहेब यांनी ही संस्था उभा केलेली आहे. आता ते सध्या आह्यात नाहीत, पण त्यांच्या वाटचालीवर म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरतीच आम्ही हे सुरू केलेलं आहे. रोपट जे आता हे मोठं वृक्ष झालेलं आहे, हे आता आमच्या आता सध्याच बघितलं तर आज अखेरपर्यंत म्हटलं तर 30 कोटीची आमच्या ठेवी आहेत. आणि त्यांचे कर्ज वाटप जर बनलं तर आमचं 24 कोटी आता कर्ज वाटप आमचं झालेलं आहे. एनपीए आमचा 0% आहे. आणि आमच्या आता करवीर तालुका कार्यक्षेत्र असल्यामुळं आम्ही आता 2 शाखाचा काढायचा आमचा प्रस्ताव आता आहे. म्हणजे जनरल मीटिंगला आमचा प्रस्ताव मंजूर झालाय. आम्ही परत आयुक्तांच्याकडे आता तो प्रस्ताव पाठवलेला आहे. तो आता मंजूर होऊन आला की आम्ही 2 शाखा काढणार आहे. साहेब, आपल्या संस्थेची वैशिष्ट्य काय आहे? आमच्या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही वीज बिल भरणा केंद्र सुरू केलेलं आहे. आणि ह्या तिन्ही गावामध्ये म्हणजे वरंगेपाडी, निटवडे ह्या गावचं आमचं जे आहे उद्दिष्ट आहे की सर्वसामान्य लोकांना, गरजू लोकांना किंवा जे एकदम तळागाळातल्या लोकांना त्यांचा म्हणजे हे व्हायला पाहिजे. म्हणजे व्यवसाय असू दे किंवा त्यांचं काय जर लग्न, मुलांचं लग्न, आजारपण वगैरे असेल तर त्यांना कुठं काय अडचण येऊ नये, कुठल्या दलालाकडे किंवा याच्याकडे जाऊ नयेत, म्हणजे सर्वसामान्यांचं त्यांचं हे व्हावं म्हणून आम्ही ही संस्था आम्ही त्यांना जास्त हे करतो. आणि आमच्याकडे राजकारण हा विषय या संस्थेमध्ये आम्ही घेत नाही. म्हणजे जो माणूस ह्या संस्थेची एकनिष्ठ आहे, म्हणजे तो कर्जदार असू दे, ठेवीदार असू दे, त्यांचा आम्ही सेवा चांगली देत असतो. साहेब, आता बँका झालेल्या आहेत, पतसंस्था झालेल्या आहेत. काही बँका, काही पतसंस्था आपल्याकडेच ग्राहक वर्ग खेचावा यासाठी कर्जावर व्याजदर कमी देणे किंवा ठेवीवर व्याजदर जादा देणे, कारण ग्राहकांना आकर्षित करणे. त्या दृष्टीने आम्ही योजना केलेली आहे. आम्ही आता ठेवीला व्याजदर 1 वर्षासाठी 9% आणि ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना 9.5% देतो. आणि कर्जावरील आता शासनाच्या धोरणाप्रमाणे 15-16% जरी असला तर आम्ही तो सरळ व्याजानं 13% घेतोय. म्हणजे त्याच्यावर व्याज आकारणीवरील कोणत्या प्रकारचे नसते. म्हणजे त्यानं 2 महिने हप्ता तटला वगैरे काय तर ते सरळ व्याजानंच अगोदर आम्ही रक्कम घेत असतोय, त्याच्यावर व्याज आकारणी करत नाही. त्यामुळे आमच्याकडे तो कर्जाचा ओघ जास्त आहे. सोने तारण कर्ज त्याला पण आम्ही 12% व्याजदर देतोय. रिकरिंग आमची ठेव जी आहे ती आमच्या त्याच्यात बऱ्याच आम्ही स्कीमा केलेल्या आहेत. म्हणजे पोस्ट जसं चालू केलंय त्याने 5 वर्षाची, 3 वर्षाची अशी आम्ही जे स्कीमा चालू केल्या त्याच्यावर आम्हाला रिकरिंग ठेव पण आमच्याकडे भरपूर आहेत. आता 250 सभासदांच्या वर सुरू झालेली ही संस्था, बरोबर. आता सभासद संख्या किती आहे? आता 2,700 सभासद आता आमच्याकडे आहेत. आतापर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीत काय एखादा असा आनंदाचा क्षण बरोबर सांगता येईल काय? आता आम्ही पीडी साहेब आणि गोंदी साहेब होते त्यावेळेला आम्ही रोपे महोत्सव केला. त्याला म्हणजे पेन साहेब होते, बाबा कुपेकर साहेबांनी ह्या संस्थेला मोठं योगदान केलेलं आहे. म्हणजे त्यांनीच संस्था रजिस्ट्रेशन करून आणून दिले.
त्यामुळे बाबा पिकर साहेब पण त्यावेळेला होते. त्यावेळेला आमचा मोठा कार्यक्रम केला आम्ही. प्रत्येक सभासदाला 5 ग्रॅमचं चांदीचं नाणं आम्ही बक्षीस दिलं होतं. आणि त्यानंतर म्हणजे जसं आम्ही अंबाबाईच्या देवळामध्ये आमची संस्था होती, तेव्हा एवढं डेव्हलप झालं नाही. पण आता सध्या ज्यावेळेला आमची स्वतःची इमारत झाल्यानंतर आम्ही त्यावेळेला 8 कोटीमध्ये होतो, ते आता आम्ही 30 कोटीमध्ये आहे. म्हणजे इतकं आम्ही त्याच्यावरती फोकस दिलेला आहे. ही आता संस्थेची वाटचाल झाली, तर संस्थेनं काही सामाजिक उपक्रम राबवलेत का, किंवा सामाजिक उपक्रमात संस्थेनं कधी सहभाग आहे आहे घेतलाय आहे का? की आम्ही बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमी, वरंगेपाडे, नेटवड्याच्या झाडे लावलेली आहेत. त्यानंतर प्रत्येक वर्षी शाहू जयंती निमित्त आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या वाटप करतो. लहान ज्या अंगणवाडीची मुलं आहेत त्यांना अंकल्पी वगैरे असं केलेलं आहे. त्यामुळे कोविडच्या काळात आम्ही सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही निधी पण दिलेला आहे. आता ज्यावेळेला ह्या वर्षी पण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण अतिवृष्टी झाली, त्यासाठी पण आम्ही जिल्हाधिकारी यांना त्याचा म्हणजे आम्ही निधी दिलेला आहे. असं उपक्रम आम्ही केलेला. सभासदांची विश्वासार्हता टिकून राहावी, बरोबर. यासाठी तुम्ही काही वेगळे उपक्रम राबवले आहेत का सभासदांसाठी? सभासाठी आता आम्ही गेली कित्येक वर्षे 15% डिव्हिडंड देतोय. कोविडच्या वेळेला पण आम्ही 18% दिला. सतत आम्ही ते 15% डिव्हिडंड असून की सभासदांच्या वेळेस ज्यावेळेला जनरल मीटिंग वगैरे असते, की त्यांना सगळ्यांना सभासदांना बोलवलं जातं, त्यांना अल्पहार वगैरे देतो. किंवा इतर आता गेल्या वर्षीच आम्ही 13 तारखेला हे केलं, आपलं वर्धापन दिनाचा कार्यक्रम केला. तो जवळजवळ 2000 लोकांना आम्ही अल्पोपहारचा कार्यक्रम ठेवला होता आणि सत्यनारायणची पूजा करून आम्ही त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं. साहेब, तुमच्या संस्थेची वाटचाल मी अतिशय जवळून पाहिलेली आहे. बरोबर. कारण तुमच्या बऱ्याचशा संस्थेच्या न्यूज देखील मी कव्हर केलेल्या आहेत. बरोबर आहे. तर तुमच्या संस्थेच्या पुढील वाटचालीस देखील माझ्या चॅनेलच्या वतीने शुभेच्छा देतो. बरोबर आहे. आणि तुमचंही मी रजा घेतो. बरोबर. धन्यवाद. तुमच्या चॅनलला आमच्या संस्थेच्या वतीनं शुभेच्छा आहेत. धन्यवाद.